तर मित्रांनो, आपण सातत्यानं अपकमिंग सिडको लॉटरी संदर्भात जे काही अपडेट्स आम्हाला मिळत आहेत ते अपडेट्स आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवतोय आणि मागच्या काही दिवसापासून आपण सिडको लॉटरीची एक नवीन सिरीज सुरू केलेली आहे की जेणेकरून आपल्याला लॉटरीपूर्वी काय काय तयारी करायची आहे, नेमकं काय काय डॉक्युमेंट्स लागणार आहेत, कशा प्रकारे आपण त्यासाठी तयार राहायचं आहे, ही सगळी माहिती आपण पाहत आहोत. मित्रांनो, सिडकोची लॉटरी अद्यापही जाहीर झालेली नाही. मिळालेल्या माहितीनुसार किंवा मिळालेल्या माहिती पुस्तिकेनुसार आम्ही फक्त माहिती आपल्यापर्यंत पोहोचवत आहोत. लॉटरी गणेशोत्सवाच्या मुहूर्तावरती काढण्याचे नियोजन जरी असलं तरी कदाचित अजून पुढेही जाऊ शकते असंही कुठेतरी सांगण्यात येत आहे. म्हणून लॉटरीची तारीख अद्यापही फिक्स झालेली नाही आहे. परंतु ही जी काही अपकमिंग लॉटरी आहे त्याची प्रोसेस कशी असणार आहे, त्याची ऑनलाईन प्रक्रिया कशी असणार आहे, ही माहिती पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे. आणि म्हणून आज आपण नेमकं सिडकोच्या लॉटरीसाठीची ऑनलाईन प्रक्रिया कशी असणार आहे या संदर्भात सविस्तर माहिती पाहणार आहोत. नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? मजेत ना? स्वागत आहे आपल्या सरांचं या यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे RK प्रॉपर्टी न्यूज. तर मित्रांनो, जी काही सिडकोची लॉटरी आता येणार आहे किंवा अपकमिंग जी काही आहे, आता कधी येईल ते नक्की सांगता येत नाही. जे काही प्रकरण सध्या सुरू आहे टेंडरवरनं, त्याच्यावरून नगरविकास विभाग आणि सिडको प्रशासन ह्यांच्यामध्ये अजून बरीच वादावादी सुरू आहे. त्याच्यावरती निर्णय कधी होईल ते सांगता येत नाही. परंतु नेमकं यासाठीची ऑनलाईन प्रक्रिया सिडकोने काय ठरवलेली आहे, नेमकं माहिती पुस्तिकेनुसार काय ठरवलेली आहे, ही आपण माहिती पाहतोय. सध्या जे काही माहिती पुस्तिका मित्रांनो ती अधिकृतपणे जाहीर करण्यात आलेलं नाही आणि म्हणून त्यातले छोटे छोटे जे काही मुद्दे आहेत किंवा घरांच्या किमती संदर्भात जे काही मुद्दे आहेत, घरांचे कार्पेट एरियाचे काही मुद्दे आहेत, ते आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवू शकत नाही किंवा ते आम्ही तुम्हाला अधिकृतरित्या देऊ शकत नाही जोपर्यंत ही लॉटरी जाहीर होणार नाही. पण या लॉटरीसाठी जी ऑनलाईन प्रक्रिया कशी असणार आहे हे मात्र आम्ही नक्कीच तुम्हाला सांगू शकतो. मित्रांनो, जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा आणि हो, बेल आयकॉन प्रेस करायला मात्र विसरू नका. चला तर मित्रांनो, पाहूया नेमकं या सिडकोच्या अपकमिंग ऑनलाईन लॉटरीतील ऑनलाईन रजिस्ट्रेशन किंवा ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया कशी असणार आहे ती एका ग्राफिकच्या माध्यमातून. चला तर या ठिकाणी पहा मित्रांनो, जी काही सिडकोची अपकमिंग लॉटरी आहे, अजून ही लॉटरी जाहीर झालेली नाही. आम्ही परत सांगतोय, फक्त माहितीच तर आम्ही हा व्हिडिओ सादर करतो मित्रांनो. तर अर्ज नोंदणीची जी काही प्रक्रिया आहे, जी काही माहिती आहे ती आम्ही सिडकोचे जे काही बुकलेट आहे सिलेक्ट माय सिडको होम त्याच्या अंतर्गत जी काही माहिती दिलेली आहे ती माहिती आम्ही सादर करतोय. तर अर्जाची नोंदणी प्रक्रिया सिडकोसाठी कशी असणार आहे, आता म्हाडाची आपण प्रक्रिया पाहिलेली आहे की म्हाडामध्ये सुद्धा एक लॉटरीचं एक वेबसाईट दिलेली असते, त्याच्यावरती पण जाऊन त्या लिंकवर क्लिक करून आपण ऑनलाईन प्रक्रिया पूर्ण करतो. पण याच्यामध्ये थोडी वेगळी पद्धत आहे, थोड्या वेगळ्या पद्धतीनं हे सॉफ्टवेअर अपडेट करण्यात आलेलं आहे. पूर्वीचं जे लॉटरीचं सॉफ्टवेअर होतं थोडं वेगळं होतं, पण आता थोडं वेगळं करण्यात आलेलं आहे. या ठिकाणी अर्ज नोंदणी प्रक्रिया पहा मित्रांनो, अर्ज करण्याची संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीनेच होणार आहे. सगळी प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. आवडीचे घर निवडण्याची संधी फक्त योग्य अचूक अर्ज भरलेल्या अर्जदारांना मिळणार आहे. आता बघा मित्रांनो, ही लॉटरी होणार नाही, ही तुम्हाला सिलेक्ट माय सिडको होम जो अगोदर घर बुक करेल किंवा अगोदर जो अनामत रक्कम भरेल त्यालाच ही घरे अलॉट केली जाणार आहेत. मी परत सांगतो, याची लॉटरी नसणार आहे. दुसरी बाब महत्त्वाची म्हणजे याला कुठलीच उत्पन्नाची अट नाही आहे. म्हणजे तुमचं उत्पन्न कितीही असो, त्यासाठी तुम्हाला काहीच हे करायची गरज नाही. फक्त जे PMAY आहे, प्रधानमंत्री आवास योजनाची EWS उत्पन्न गट आहे, त्याला फक्त 6 लाखाची अट आहे. पण बाकीच्या घरांसाठी जे सर्वसमावेशक गट आहे, सर्वसाधारण गट आहे, त्यासाठी मात्र उत्पन्नाची कुठलीच अट देण्यात आलेली नाही. तर आवडीचे घर निवडू शकता तुम्ही घर पाहून, स्वतः घर बघून किंवा तुमचं जे काही तिथे माहिती दिलेली असेल त्या माहितीच्या अनुषंगाने त्या घराचं लोकॅलिटी पाहून तुम्ही त्या ठिकाणी ऑनलाईन अर्ज करून ते घर मिळवू शकता. मी परत सांगतो, यासाठी लॉटरी होणार नाही. महत्त्वाचा पुढचा मुद्दा मित्रांनो, आता ऑनलाईन नोंदणी करण्याची प्रक्रिया कशी असणार आहे. तर अर्ज नोंदणी करण्यासाठी अर्जदाराला www.sidcohomes.com या संकेतस्थळावर जाऊन स्क्रीनच्या उजव्या कोपऱ्यात वरच्या बाजूला दिलेल्या सदनिका निवडा सिलेक्ट होम या बटनावर क्लिक करावे लागेल. त्यानंतर त्याचे संपूर्ण नाव, मोबाईल क्रमांक, ईमेल ID, आधार कार्ड, पॅन कार्ड क्रमांक नोंदविणे आवश्यक आहे. अर्ज कसा करावा याबाबतचा व्हिडिओ संकेतस्थळावर उपलब्ध आहे. आता बघा महत्त्वाचं मित्रांनो की हे जे काही संकेतस्थळ दिलेलं आहे सिलेक्ट सिडको www.sidcohome.com हे संकेतस्थळ सध्या वर्किंग नाही आहे, म्हणजे ते बंद आहे सध्या. म्हणजे ते जेव्हा लॉटरी येईल तेव्हा ते ओपन केलं जाईल, तेव्हा ते ओपन होणार आहे. पण फक्त आपण माहिती पाहतोय, मोबाईल ॲपद्वारे अर्जदाराला नोंदणी करता येईल. त्यासाठी अँड्रॉइड मोबाईल धारकांनी प्ले स्टोअरमधून तर ॲपल iOS मोबाईल धारकांनी ॲपल स्टोअरमधून सिडको होम्स हे मोबाईल ॲप डाउनलोड करावे. तुम्हाला सिडको होम्स हे मोबाईल ॲप डाउनलोड करायचं आहे.
लॉटरी जाहीर झाल्यानंतर नक्कीच तुम्ही ते सगळं करू शकता मित्रांनो. सध्या फक्त ही माहिती देत आहे, त्याच्यामुळं ह्या बाबी आहेत महत्त्वाचे. जे बरेच काही बदल आहेत सिडकोच्या लॉटरीमध्ये, हे बदल आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. त्या दृष्टीने तुम्ही तयारी करू शकता. नंतर दुसरा मुद्दा, जर एखाद्या अर्जदाराचा पॅन कार्ड नंबर चुकीचा आढळला तर तो दुसऱ्या कोणाचा तरी आहे असे समज गृहीत धरून कोणतेही कारण तो अर्ज रद्द केला जाईल. जर तुम्ही पॅन कार्ड नंबर चुकीचा टाकला तर तो अर्ज बाद होणार आहे. तिसरं, ऑनलाईन अर्ज सादर केल्यानंतर तुमच्या त्याच खात्याचा युजर आय डी अकाउंट उपयोग करून तुम्हाला इतर योजनांमधील सदनिकेसाठी अर्ज करता येईल. तुम्हाला समजा खारघरला घर ॲप्लिकेशन करायचं आहे आणि तुम्हाला खांदेश्वरला सुद्धा ॲप्लिकेशन करायचं असेल, तर अशा वेळेस तुम्हाला ऑनलाईन जे काही तुमचं युजर अकाउंट आहे त्याचाच उपयोग करून तुम्ही तीनही ठिकाणी अर्ज करू शकता. म्हणजे खारघर, खांदेश्वर आणि पनवेल या तीनही ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता त्याच खात्याचा अकाउंट युजर आय डी वापरून. नंतर आहे चौथं, सिडको गृहनिर्माण प्रकल्पाबाबत सर्व माहिती देवाणघेवाण तुम्ही केलेल्या अर्जाचा ईमेल, व्हॉट्सॲप आणि SMS माध्यमातून केली जाईल. जे काय तुमचं कम्युनिकेशन आहे मित्रांनो ते व्हॉट्सॲप आणि SMS किंवा ईमेलच्या द्वारे केली जाणार आहे. व्हॉट्सॲपचं फीचर त्यांनी पहिल्यांदाच टाकले, त्याच्यामुळं बेटर आहे की लोकांना चांगली सर्व्हिस मिळू शकते. त्यासाठी संदर्भ म्हणून संगणकीय प्रणालीने तयार करून दिलेल्या तुमचा अर्ज क्रमांकाचा उपयोग करण्यात येईल. म्हणजे तुमचा प्रत्येक कम्युनिकेशनसाठी तुमचा ॲप्लिकेशन नंबरवरच तुमचं कम्युनिकेशन केलं जाणार आहे, त्याच दृष्टीने तुमचं कम्युनिकेशन केलं जाणार आहे. नंतरचा मुद्दा बघा, ऑनलाईन अर्ज करताना घ्यावा याची काळजी काय आहे ती. आता अतिशय महत्त्वाचा मुद्दा मित्रांनो की ऑनलाईन अर्ज करताना, आता या ठिकाणी मित्रांनो अतिशय महत्त्वाचा मुद्दा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे ऑनलाईन अर्ज करताना कोणती आपण काळजी घ्यायला पाहिजे. सिडकोच्या www.sidcohomes.com या संकेतस्थळावरून किंवा सिडको होम्स या मोबाईल ॲपवरून अर्ज करू शकता. अर्ज करताना पुढील माहिती व कागदपत्रे तयार ठेवावीत. आता कागदपत्रे आपण जी पूर्वी पाहिली ती तर वेगळी आहेतच, पण त्याच्यामध्ये कुठलं फॉर्मॅट पाहिजे, काय साईज पाहिजे हे सुद्धा व्यवस्थित दिलेलं आहे. पहिलं, आधार कार्ड नंबर आणि स्कॅन केलेली आधार कार्डची स्वयंसाक्षांकित केलेली प्रत, तुम्हाला तुमचं सेल्फ अटेस्टेड केलेली प्रत, स्कॅन केलेली प्रत JPEG फॉर्मॅटमध्ये किंवा PNG फॉर्मॅटमध्ये किंवा PDF स्वरूपामध्ये असेल तरी चालेल. तिचा आकार जास्तीत जास्त 2 MB पर्यंत असावा. म्हणजे तुम्हाला आधार कार्डची झेरॉक्सची कॉपी स्वयंसाक्षांकित करून तुम्हाला 2 MB पर्यंत सेव्ह करून घ्या आताच तुम्ही मोबाईलमध्ये किंवा तुमच्या लॅपटॉपमध्ये. दुसरं, पॅन कार्ड आणि स्कॅन केलेली पॅन कार्डची स्वयंसाक्षांकित केलेली प्रत, स्कॅन केलेली प्रत JPEG, PNG आणि PDF स्वरूपात असावी. तिचा आकार सुद्धा 2 MB पर्यंत असावा. तसंच सेम आधार कार्डसारखं तुम्हाला पॅन कार्ड सुद्धा, हे सगळे डॉक्युमेंट्स यासाठी सांगतो मित्रांनो की तुम्ही जेव्हा ही योजना जाहीर होईल तेव्हा तुम्हाला शक्य तेवढ्या लवकर तुमच्या आवडीचं घर हवं असेल तर तुमच्याकडे ही माहिती असणं महत्त्वाचं आहे. समजा जाहिरात आली त्याच्यानंतर तुम्ही जर माहिती पाहत बसलात, जाहिरात आल्याच्यानंतर तुम्ही जर डॉक्युमेंट जमा करत बसलात तर ज्यांची माहिती तयार आहे, ज्यांच्याकडे डॉक्युमेंट्स तयार आहेत ते लगेच त्याच दिवशी फटाफट घर बुक करून मोकळे होतील. म्हणजे त्यांना त्यांच्या आवडीचं घर मिळेल, तुम्हाला तुमची चॉईस मिळणार नाही. आणि म्हणूनच हाच आमच्या व्हिडिओचा उद्देश आहे. पुढे पहा, आधार कार्डशी संलग्न असलेला मोबाईल नंबर, तुम्हाला मोबाईल नंबर तयार ठेवायचा जो आधार कार्डला लिंक आहे असाच नंबर तयार ठेवा. तुमचा नंबर मागे पुढे असेल, लिंक नसेल तर लिंक करून घ्या. ईमेल ID सध्या उपयोग असलेला म्हणजे करंट ईमेल ID तुम्हाला द्यायचा आहे. सह अर्जदाराची माहिती, म्हणजे तुम्ही जर पती असाल तर पत्नीची माहिती, म्हणजे पत्नी फॉर्म भरत असेल पतीची माहिती तुम्हाला सेम आधार कार्ड, पॅन कार्ड, ईमेल ID सगळं तयार ठेवायचं आहे. तक्ता 1 मध्ये नमूद केलेली आवश्यक कागदपत्रे लागू असलेली, आता बघा अर्जदाराला सुद्धा तक्ता 1 मध्ये सगळे कागदपत्रे लागू असलेले कागदपत्रे तुम्हाला अपलोड करून ठेवायचे आहेत किंवा सेव्ह करून ठेवायचे आहेत किंवा तयार करायचे आहेत. अर्जदारांनी सह अर्जदाराचा अलीकडे काढलेला फोटो, तुम्हाला पासपोर्ट फोटो सुद्धा अलीकडे काढलेला तुम्हाला काढून ठेवायचा आहे किंवा सेव्ह करून ठेवायचा आहे. याच्यानंतर मित्रांनो टप्पा क्रमांक 2 आहे KYC पडताळणी. KYC पडताळणी कशी केली जाणार आहे. आधार नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर आलेला OTP प्रविष्ट करून पडताळणी पूर्ण करा. तुम्हाला जे काही आधारला लिंक मोबाईल नंबर आहे त्याच लिंकवरती तुम्हाला OTP येईल, तोच तुम्हाला तिथे टाकायचा आहे, त्याच्यानुसार पडताळणी पूर्ण करून घ्यायची आहे. इतर मोबाईल नंबर चालणार नाहीत. त्याच पद्धतीने पॅन कार्ड तपासून घ्या. तुम्हाला पॅन कार्ड नंबर टाकल्यानंतर तुम्हाला तुमची डिटेल्स तिथे दिसणार आहेत, डिस्प्ले होणार आहे. जसं म्हाडामध्ये होतं तसं तुम्हाला त्या ठिकाणी डिस्प्ले होणार आहेत. आणि सध्या तुमचा सध्या उपयोगात असलेला ईमेल ID प्रविष्ट करा. तुम्हाला ईमेल ID सुद्धा त्या ठिकाणी KYC साठी प्रविष्ट करायचा आहे. आता महत्त्वाचा मित्रांनो टप्पा क्रमांक 3 अर्जदाराची माहिती. आता अतिशय महत्त्वाचे मुद्दे आहेत हे तुम्ही व्यवस्थित लक्षात घ्या. प्रधानमंत्री आवास योजना PMAY किंवा सर्वसमावेशक खुला उत्पन्न गट नॉन PMAY श्रेणीतील योग्य ती श्रेणी निवडा. आता मी परत सांगतो, ज्यांनी ह्याच्या पूर्वीचे 2 व्हिडिओ पाहिले, हा व्हिडिओ पाहण्यापूर्वी ह्याच्या पूर्वीचे 2 व्हिडिओ आम्ही बनवलेले आहेत ते व्यवस्थित पहा. त्याच्यामध्ये तुमचं पात्रता दिलेली आहे आणि दुसऱ्याच्या सुद्धा काय काय आवश्यक बाबी आहेत ते दिलेलं आहे. म्हणून ती व्हिडिओ पाहिल्यानंतरच हा व्हिडिओ कंटिन्यू करा, तरच तुम्हाला ते समजेल. PMAY आवास योजना किंवा सर्वसमावेशक खुला उत्पन्न गट, ज्याला कुठलीच उत्पन्नाची अट नाही असा गट आणि PMAYला 6 लाखाची अट आहे. या श्रेणीतील योग्य ती श्रेणी निवडा. तुम्हाला श्रेणी निवडायची आहे. तुम्ही PMAY साठी अर्ज करताय का नॉन PMAY साठी अर्ज करताय ते निवडायचं आहे. दुसरं, स्वतःची आणि सह अर्जदाराची वैयक्तिक माहिती प्रविष्ट करा. तुमची आणि तुमच्या पत्नीची किंवा पतीची माहिती प्रविष्ट करायची आहे. तिसरं,
विवाहित पुरुष अर्जदारांनी सह अर्जदाराची माहिती प्रविष्ट करणे अनिवार्य आवश्यक आहे. जे विवाहित आहेत त्यांना कोअप्लिकंटची माहिती देणं आवश्यक आहे. तसेच सह अर्जदाराची केवायसी पडताळणी, आधार कार्ड, पॅन कार्ड पडताळणी प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे. जर तुम्ही मॅरिड असाल तर तुम्हाला केवायसी कोअप्लिकंट म्हणजे तुम्हाला पती पत्नीची सुद्धा केवायसी करायची आहे. आधार, पॅन कार्ड आणि जसं OTP येतो त्याप्रमाणे केवायसी करायची आहे. जर तुम्ही अविवाहित असाल तर ही माहिती म्हणजे ही अट तुमच्यासाठी लागू नाहीये. योग्य आरक्षण प्रवर्ग निवडा. आता इथे तुम्हाला योग्य आरक्षण प्रवर्ग कुठला आहे तर ते कुठले कुठले आरक्षण प्रवर्ग आहे त्या संदर्भात मागच्या याच्यात आपण माहिती पाहिलेली आहे. त्यानुसार तुम्ही तुमचा योग्य आरक्षण क्रमांक निवडायचा किंवा प्रवर्ग निवडायचा आहे. आता ते सामाजिक वैधानिक आरक्षण. आता सामाजिक वैधानिक आरक्षण काय लागू आहे मित्रांनो? सामाजिक वैधानिक आरक्षण लागू असलेल्या अर्जदारांनी महाराष्ट्र शासनाच्या सक्षम अधिकाऱ्यांनी दिलेले व स्वयंशासित केलेले जात प्रमाणपत्र आणि जात वैधता प्रमाणपत्र बारकोड अनिवार्य अपलोड करणे आवश्यक आहे. बघा तुम्हाला बारकोड असलेले जात वैधता प्रमाणपत्र अपलोड करायचं आहे मित्रांनो. पूर्वीचे जे काही जात वैधता प्रमाणपत्र काढलेले असतील, जुने जात वैधता प्रमाणपत्र असतील तर ते आत्ताच रिन्यूएशनसाठी टाका आणि तुम्हाला नवीन प्रमाणपत्र देऊन तुम्हाला हस्तगत करता येणार आहे. फक्त महाराष्ट्र सरकारच्या प्राधिकृत अधिकाऱ्याने जारी केलेले जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र स्वीकारले जाईल. इथे फक्त महाराष्ट्रातले जात वैधता प्रमाणपत्र किंवा जात प्रमाणपत्र स्वीकारले जाणार आहेत. बाकी कर्नाटक किंवा सीमेवरील जे कोणी लोक आहेत ज्यांना कर्नाटकचं सर्टिफिकेट मिळालं ते इथे मला वाटतं कदाचित स्वीकारलं जाणार नाही. महाराष्ट्र सरकारशिवाय इतर राज्याच्या सरकारने दिलेली जात प्रमाणपत्र स्वीकारले जाणार नाही. पहा अतिशय महत्त्वाचं आहे. मला अनेकांनी कमेंट केले होते मित्रांनो, जे आपले सीमावर्ती बांधव आहेत महाराष्ट्र कर्नाटकचे सीमेवरती, त्यांनी सुद्धा मला कमेंट्स केले होते, सर आमच्याकडे कर्नाटक सरकारचं कास्ट सर्टिफिकेट तर चालेल का? तर मी म्हटलं तसं तर चालणार नाही. तरी सुद्धा म्हटलं तुम्ही तर माहिती घ्या तुमच्या त्या संबंधित प्राधिकरणाकडून. म्हणून ही महत्त्वाची माहिती आहे मित्रांनो. त्याच्यानंतर दिव्यांग व्यक्तीसाठी कमीत कमी 40% शारीरिक अपंगत्व असलेली व्यक्ती या प्रवर्गात अर्ज करू शकते. त्यासाठी त्याला शासकीय रुग्णालयाचे प्रमाणपत्र सादर करावे लागणार आहे. 40% तुम्हाला या ठिकाणी तुमचे हँडिकॅप जे काही दिव्यांग व्यक्तीचं सर्टिफिकेट ते तुम्हाला सादर करायचं आहे. विशेष गैरवैधानिक आरक्षण. आता विशेष गैरवैधानिक आरक्षण कुठलं आहे ते लक्षात घ्या व्यवस्थित. या श्रेणीत अर्ज केलेल्या अर्जदारांनी सक्षम अधिकारी किंवा प्राधिकरणाने दिलेले प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. आता गैरवैधानिक म्हणजे जे सामाजिक आरक्षण आहे, जे मागास आरक्षण आहे त्याच्या व्यतिरिक्त गैरवैधानिक आरक्षण. माजी सैनिकांच्या श्रेणीतील अर्जदारांनी ओळखपत्र किंवा सेवा पुस्तिका, सर्व्हिस बुक किंवा जिल्हा सैनिक मंडळाने संबंधित सक्षम प्राधिकरणाने दिलेले प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. आता बघा माजी सैनिकांच्या बाबतीमध्ये तुम्ही ओळखपत्र देऊ शकता किंवा सर्व्हिस बुकचं फर्स्ट पेज जे असतं ते देऊ शकता किंवा जिल्हा सैनिक मंडळाचं संबंधित सर्टिफिकेट देऊ शकता. आता म्हाडामध्ये अट अशी आहे मित्रांनो की जिल्हा सैनिकी मंडळाचं सर्टिफिकेट लागतं, पण इथे मात्र ओळखपत्र किंवा सर्व्हिस बुकचा ऑप्शन दिलेला आहे. राज्य सरकारी कर्मचारी श्रेणी. आता बघा या श्रेणीतील अर्जदारांनी जो त्या विभागात कार्यरत आहे त्याच विभागाचे लेटर हेडवर विभाग प्रमुखाचे त्याचा सही शिक्का असलेले पत्र विभागाचे ओळखपत्र सादर केले पाहिजे. लेटर हेडवरील मजकूर नमुना सोबत फॉर्म C मध्ये देण्यात आलेला आहे. बघा सरकारी कर्मचारी असेल तुम्हाला तुमच्या विभाग प्रमुखाचं लेटर लागणार आहे लेटर हेडवरती आणि तुमचं ओळखपत्र लागणार आहे. दोन्ही तुम्हाला सादर करायचे आहेत. लेटर हेडवर कुठला मजकूर टाईप करायचा आहे, कुठला मजकूर टाकायचा आहे त्याचा फॉर्मॅट C मध्ये फॉर्म C मध्ये देण्यात आलेला आहे. यानंतर पहा मित्रांनो पत्रकार श्रेणीतील अर्जदारांनी राज्याच्या माहिती महासंचालकांच्या DGIPR किंवा सिडको कार्यालयाने दिलेले पत्र आणि फॉर्म D मध्ये दिलेल्या मजकुरानुसार स्वयंसाक्षीकृत पत्र सादर करणे आवश्यक आहे. सोबत नमुना फॉर्म D दिला आहे. बघा पत्रकार असेल तर तुम्हाला माहिती महासंचालकांच्या किंवा सिडकोच्या कार्यालयाने दिलेले पत्र दोन्हीपैकी एक पत्र सादर करायचं आहे आणि फॉर्म D मध्ये दिलेला मजकूर तुम्हाला त्या पत्रामध्ये टाकून तुम्हाला त्याचे एक स्वयंसाक्षीकृत प्रत सुद्धा सादर करायचे आहे. सेल्फ अटेस्टेड प्रत सादर करायचे. नमुना D सोबत दिलेला आहे ते आपण पुढच्या भागात पाहणार आहोत. धार्मिक अल्पसंख्याक या श्रेणीतील अर्जदारांनी नोटरी केलेले प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. प्रतिज्ञापत्राचा नमुना फॉर्म E येथे जोडला आहे. इथे सुद्धा प्रमाणपत्राचा नमुना फॉर्म E मध्ये जोडण्यात आलेला आहे. धार्मिक अल्पसंख्याक यामध्ये कोण कोण इन्क्लूड आहे ते आपण ऑलरेडी माहिती पाहिलेली आहे. तुम्ही मागील व्हिडिओ पाहून घ्या. महाराष्ट्रातील प्रकल्पग्रस्त या श्रेणीमध्ये अर्जदाराने वंशावळ स्पष्ट करणारे प्रतिज्ञापत्र. बघा प्रकल्पग्रस्तांना वंशावळ सादर करणे आवश्यक आहे किंवा अवॉर्ड कॉपी तुम्हाला जर अवॉर्ड भेटला असेल काहीतरी अवॉर्डची कॉपी असेल किंवा अवॉर्डची कॉपी किंवा 7/12 उतारा किंवा संबंधित विभागाचे कार्यालयाचे प्रकल्पग्रस्त असल्याबाबतचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. या तिन्हीपैकी तुम्हाला एक प्रमाणपत्र या ठिकाणी सादर करायचे जर तुम्ही प्रकल्पग्रस्त असाल तर. या ठिकाणी मित्रांनो टप्पा क्रमांक आपण 4 पाहणार आहोत. टप्पा क्रमांक 4 मध्ये काय माहिती दिली तुम्ही पहा.
तर टप्पा क्रमांक 4 कागदपत्रे अपलोड करा. अर्जदार कागदपत्रे अपलोड करा म्हणजे तुम्हाला नेमकं कागदपत्रे कशी अपलोड करायचे आहेत त्याची माहिती याच्यात दिलेली आहे. तर अर्जदारांनी त्यांना लागू असलेल्या श्रेणीतील सर्व कागदपत्रे आणि नोटरी केलेले प्रतिज्ञापत्र तयार ठेवून ते अर्ज नोंदणी करतेवेळी अपलोड करणे आवश्यक आहे. म्हणजे पूर्वी जे काही माहिती दिलेली आहे मित्रांनो, ह्याच्या अगोदर जे काही सांगितलंय की नमुना फॉर्म डी हे तुम्हाला नोटरी करायचं आहे, नमुना फॉर्म ई हे तुम्हाला नोटरी करायचे आहेत. तर नोटरी केलेलेच डॉक्युमेंट्स तुम्हाला अपलोड करायचे आहेत सगळे, आधार कार्ड पॅन कार्ड सहित सगळे. बघा कसं करायचं. स्वयं साक्षांकित केलेले आधार कार्ड आणि पॅन कार्डच्या दोन्ही बाजूने घेतलेले फोटो, म्हणजे पॅन कार्डच्या दोन्ही बाजू आणि आधार कार्डच्या दोन्ही बाजू, प्रधानमंत्री आवास योजना PMAY नावनोंदणी केल्याचा पुरावा, तुमच्याकडे PMAYचं रजिस्ट्रेशन असेल त्याचा पुरावा तुम्हाला द्यावा लागणार आहे. जात प्रमाणपत्र बारकोड अनिवार्य आहे आणि लागू असलेले नोटरी करून घेतलेले प्रतिज्ञापत्र अपलोड करणे बंधनकारक आहे. जात प्रमाणपत्र बारकोडवाला पाहिजे आणि इतर नोटरी केलेले जे काही फॉर्मॅट आहेत ते सुद्धा तुम्हाला अपलोड करायचे आहेत नाव नोंदणी करते वेळी. अतिशय महत्त्वाचं आहे मित्रांनो. त्याच्यानंतर याच्यानंतरचा महत्त्वाचा भाग आहे मित्रांनो, तो म्हणजे इरादापत्र मिळाल्यानंतर काय प्रोसेस करायची आहे. इरादापत्र अर्थातच लेटर ऑफ इंटिमेशन मिळाल्यानंतर तातडीने जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक असेल. जर वेळेत जात प्रमाणपत्र सादर केले गेले नाही तर त्याचे वाटपपत्र अलॉटमेंट लेटर जात वैधता प्रमाणपत्र सादर करेपर्यंत रोखून धरण्यात येईल. तुमचं कास्ट व्हॅलिडिटी असणं आवश्यक आहे, तोपर्यंत तुम्हाला त्याचा ताबा मिळणार नाही. कागदपत्रांची पडताळणी ऑनलाईन संगणकीय प्रणाली म्हणजे ॲप्लिकेशन प्रोग्रामिंग इंटरफेस API ने होणार असल्याने अपलोड केली जाणारी कागदपत्रे बारकोडेड असतील याची खात्री करूनच मग अपलोड करावीत. जे काही तुमचे महत्त्वाचे डॉक्युमेंट्स आहेत, कास्ट सर्टिफिकेट, व्हॅलिडिटी सर्टिफिकेट, इतर डोमिसाईल सर्टिफिकेट, इतर कुठले असतील तर ते तुम्हाला जे काही बारकोड आहेत तेच तुम्हाला सादर करायचे किंवा अपलोड करायचे आहेत. यानंतर आहे मित्रांनो अर्जाची फी भरणा. आता अर्जाची फी कशी भरायची ते बघा. या ठिकाणी अर्जदार ते ज्या श्रेणीत अर्ज करणार आहेत त्या श्रेणीसाठी निश्चित केलेली फी भरणे आवश्यक आहे. फीस किती तुम्ही बघा. प्रधानमंत्री आवास योजना आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक किंवा PMAY श्रेणीसाठी अर्जाची फीस 500 रुपये अधिक GST या टक्केवारी द्यायची की नाही हे ठरवायचे आहे. बघा GSTची टक्केवारी अजून दिलेली नाही आहे, पण द्यायची का नाही हे अजून ठरलेलं नाही आहे. पण अर्जाची फीस 500 रुपये असणार आहे, जे नॉन रिफंडेबल असणार आहे, लक्षात ठेवा. वरची जे काही GST असेल ते तुम्हाला 18% GST जे काय असेल ते तुम्हाला लागणार आहे. दुसरं आहे सर्वसमावेशक खुला उत्पन्न गट नॉन PMAY श्रेणीसाठी. अतिशय महत्त्वाचं आहे मित्रांनो, यावेळेस फीस खूप जास्त वाढवलेली आहे. अर्जाची फीस 2500 रुपये अधिक GST आहे. म्हणजे जे नॉन रिफंडेबल आहेत, तुम्ही आत्ताच व्यवस्थित विचार करा. ज्यांना खरंच जेन्युइन घराची गरज आहे त्यांनीच या ठिकाणी अर्ज करा, बाकी टाइमपास म्हणून अर्ज करू नका. ही फी विना परतावा नॉन रिफंडेबल स्वरूपाची आहे. म्हणून सर्वसमावेशक खुला उत्पन्न गट यासाठी उत्पन्नाची कुठलीच अट नाही आहे, पण अर्जाची फीस मात्र 2500 रुपये तुम्हाला या ठिकाणी पे करायची आहे. नंतर ही रक्कम ऑनलाईन किंवा संकेतस्थळावर उपलब्ध करून दिलेल्या पर्यायांनाच पेमेंट गेटवे उपयोग करून भरणा करायची आहे. जे काही तुम्हाला ऑनलाईन ऑप्शन दिले असेल त्यानुसारच तुम्हाला ती पेमेंट करायचं आहे. एक, अर्जाची फी भरणा करण्यापूर्वी तुम्ही अर्जात सादर केलेली माहिती अचूक योग्य आहे याची खात्री करून घ्या. एकदा अर्जाची फी भरणा केल्यानंतर त्या अर्जात बदल किंवा सुधारणा करता येणार नाही. तुम्ही भरलेला अर्ज माय अकाउंट माझे खात्यावरून कधी डाउनलोड करू शकता. बघा तुम्ही एकदा अनामत रक्कम भरली तर पुन्हा तुम्हाला त्या अर्जामध्ये काहीच करेक्शन करता येणार नाही. अतिशय महत्त्वाचं आहे मित्रांनो. म्हणून तुम्ही अगोदरच व्यवस्थित माहिती भरली का नाही ते तुम्ही पहा आणि पेमेंटच्या अगोदर एकदा 2 वेळेस तो अर्ज चेक करा, म्हणजे आणि त्याच्यानंतर पुढील प्रोसिजर हे तुम्ही कंटिन्यू करा. दुसरं, अर्जाची फी भरल्यानंतर तुम्हाला भरलेल्या अर्जात बदल करण्याची संधी मिळणार नाही. त्यामुळे काळजीपूर्वक अर्ज भरा, तो अचूक आहे याची खात्री करून घ्या आणि मगच तुमच्या बँक खात्यातून अर्जाची फी भरणा करा. म्हणून नंतरच तुम्हाला अर्जाची फीस भरायची आहे. आता महत्त्वाचा आहे मित्रांनो टप्पा क्रमांक 6. आता टप्पा क्रमांक 6 मध्ये सुद्धा जी काही माहिती या ठिकाणी दिलेली आहे, टप्पा क्रमांक 6 ची माहिती तुम्ही व्यवस्थित पाहू शकता. कागदपत्रांची पडताळणी. आता कागदपत्रांची पडताळणी कशा प्रकारे केली जाणार आहे. अर्जदाराने अपलोड केलेल्या कागदपत्रांची पडताळणी ऑनलाईन संगणकीय पद्धतीने ॲप्लिकेशन प्रोग्रामिंग इंटरफेसद्वारे केली जाईल. ही पडताळणी प्रक्रिया कार्यालयाच्या कामकाजाच्या 7 दिवसात पूर्ण केली जाईल. आता बघा तुम्ही सगळे डॉक्युमेंट्स अपलोड केल्यानंतर 7 दिवस लागणार आहेत सगळं बाकीचं व्हेरिफिकेशन होण्यासाठी. ही प्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण केलेल्या अर्जदारांना आपल्या आवडीचे घर निवडण्याच्या प्रक्रियेत सहभागी होता येईल. अतिशय महत्त्वाचं आहे मित्रांनो. तुम्ही डॉक्युमेंट अपलोड केल्यानंतर लगेच म्हाडासारखं लागलीच तुम्हाला अप्रूव्हल मिळणार नाही. 7 दिवस लागणार आहे. कार्यालयीन कामकाजाच्या 7 दिवसात म्हणतायत सुट्ट्या वगळून. आणि ही प्रक्रिया यशस्वी म्हणजे कोणी याच्यामध्ये यशस्वी होतील किंवा ज्यांचे डॉक्युमेंट्स व्हेरीफाय होतील त्यांनाच घर निवडण्याच्या प्रक्रियेमध्ये सहभागी होता येणार आहे. अतिशय महत्त्वाचं आहे मित्रांनो, तुम्ही व्यवस्थित समजून घ्या. पडताळणी दरम्यान काही कागदपत्रे अस्पष्ट धूसर असतील किंवा संशयास्पद वाटली तर ती नव्याने अपलोड करण्याच्या सूचना दिल्या जातील. कागदपत्र जर तुमचे बरोबर नसतील, प्रॉपर फॉर्मॅटमध्ये नसतील, प्रॉपर साईजमध्ये नसतील, अस्पष्ट असतील
तर मात्र तुम्हाला पुन्हा तशी सूचना दिली जाईल परत अपलोड करा म्हणून. तरीही अर्जदाराने नव्याने अपलोड करण्यास सांगितलेली ठोस प्रमाणित कागदपत्रे कार्यालयीन कामकाजाच्या 2 दिवसात उपलब्ध करून दिले नाही तर त्याचा अर्ज फेटाळला, नाकारला किंवा नामंजूर केला जाईल. तुम्हाला सूचना आली की तुम्ही डॉक्युमेंट्स अपलोड करा पुन्हा, तर तुम्ही 2 दिवसामध्ये ते डॉक्युमेंट्स अपलोड करायचे, अन्यथा तुमचा अर्ज हा नाकारला जाणार आहे. यानंतरचा टप्पा क्रमांक 7 अतिशय महत्त्वाचा आहे मित्रांनो. आवडीच्या घराची निवड कशी करावी. अनेकांना प्रश्न पडला होता की नेमकं आम्ही घर कसं चॉईस करायचं, काय करायचं. तर तुम्ही आता इथे बघा कसं प्रक्रिया कशी असणार आहे पुढची. ज्या अर्जदारांनी अर्जाची फी भरली आहे अशा अर्जदारांनीच घर निवडीचा पर्याय उपलब्ध असेल. लक्षात घ्या, ज्यांनी अर्जाची फीस भरली त्यांनाच तो ऑप्शन ओपन होणार नाही. ओपन होणार आहे तोपर्यंत त्यांना ओपन होणार नाही. तुम्ही ते डिटेल पाहू शकणार नाहीये. या अर्जदारांना उपलब्ध घरामधून त्यांच्या आवडीचे घर निवडावे लागेल. जे काही उपलब्ध घरे असतील तुम्ही रजिस्ट्रेशन करेपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण करेपर्यंत, इतर कुणी जर अगोदर प्रक्रिया पूर्ण केली असेल आणि त्यांनी त्यांच्या आवडीचं घर निवडलं असेल तर जे काही उपलब्ध घरे आहेत बाकीची उरलेली घरे आहेत त्याच्यातून तुम्हाला या ठिकाणी घर निवडायचं आहे. निवडलेले घर संबंधित अर्जदाराने राखून ब्लॉक करून ठेवणे आवश्यक आहे. तुम्हाला ते घर ब्लॉक करून ठेवायचे. तुम्ही फीस भरलेली आहे, अनामत रक्कम भरलेली आहे आणि मग तुम्ही तो घर ब्लॉक करून ठेवू शकता ऑनलाईन पद्धतीने. त्या अर्जदाराने राखून निवडून ठेवलेले घर या कार्यालयीन कामकाजाच्या 3 दिवसापर्यंत इतर पात्र अर्जदारांना उपलब्ध घरांची यादी दिसणार नाही. तुम्ही जे घर राखीव केलेलं आहे, तुम्ही जे घर ब्लॉक करून ठेवलेलं आहे ते घर इतर अर्जदारांना दिसणार नाही. जसं आपण रेल्वेचं रिझर्वेशन करतो सीट वाईज किंवा थिएटरचं बुकिंग करतो, आपल्याला त्या ठिकाणी थिएटरच्या सीट्स आपल्याला दिसत आहेत की कोणत्या अवेलेबल आहेत, कोणत्या अवेलेबल नाही आहेत. तर तुम्ही त्याला आपण क्लिक करून त्या सीट्स तुम्ही बुक करून घेऊ शकता. पण त्यासाठी आपल्याला 3 दिवसाचा कालावधी मिळणार आहे आणि 3 दिवसाचा कालावधी तुम्हाला फायनल करायचा आहे. त्या अर्जदाराने राखून ठेवलेले घर कार्यालयीन कामकाजाच्या 3 दिवसापर्यंत इतर पात्र अर्जदारांना उपलब्ध यादी दिसणार नाहीत. या 3 दिवसाच्या कालावधीत संबंधित अर्जदाराने त्या घरासाठीच्या अनामत बुकिंग रकमेचा भरणा करणं आवश्यक आहे. आणि म्हणजे ज्यांनी अर्जाची फीस भरली, लक्षात घ्या, ज्यांनी अर्जाची 2,500 रुपये किंवा 500 रुपये फीस भरली त्यांनाच तो घर ब्लॉक करून ठेवता येणार आहे. आणि एकदा घर ब्लॉक केल्याच्या नंतर पुढील 3 दिवसामध्ये तुम्हाला अनामत रक्कम जी काही आहे 1.5 लाख आणि 2 लाख ती भरायची आहे. निर्धारित कालावधीत अनामत रक्कमेचा भरणा केला नाही तर त्यांनी निवडलेले घर इतर पात्र अर्जदारांना निवडण्याची संधी किंवा निवडण्यासाठी उपलब्ध करून देण्यात येईल. तुम्हाला अर्जाची फीस 500 किंवा 2,500 भरल्यानंतर ते घर ब्लॉक करायचं ऑप्शन मिळणार आहे. घर ब्लॉक झाल्याच्या नंतर पुढील 3 दिवसात तुम्हाला त्या अनामत रक्कम जी काही 1,500, 1.5 लाख, 2.5 लाख आहे, 1.5 लाख आणि 2 लाख ती तुम्हाला भरायची आहे. PMS साठी 1.5 लाख आणि सर्वसाधारण उत्पन्न गटासाठी 2 लाख. तर ती भरल्याच्या नंतर तुम्ही जे काही त्याने निवडलेली इतर घर पात्र म्हणजे तुम्ही जर ती भरली नाही 3 दिवसामध्ये तर मात्र कुठेतरी तुम्हाला ते घर तुमचं जाणार आहे, इतर अर्जदारांना मिळणार आहे. अशा परिस्थितीत त्याला पुन्हा नव्याने अर्ज नोंदणी पूर्ण करावी लागेल. जर तुम्ही ते घर वेळेत बुक नाही केलं, वेळेत अनामत रक्कम नाही भरली तर पुन्हा तुम्हाला नव्याने अर्ज नोंदणी पुन्हा करावी लागणार आहे. पुन्हा अपलोड करा आणि पुन्हा तुमची जे काही नोंदणी प्रक्रिया ती पूर्ण करायची आहे. ही थोडी मला थोडी हे वाटतंय, म्हणजे असा ऑप्शन परत परत अर्जदारांचा त्रास होऊ शकतो. ई चलन यावर तपशिलात चर्चा करून त्याचा उल्लेख करायचा आहे. ई चलनवरती तपशिलात चर्चा करून त्याचा उल्लेख करायचा आहे. तर ते संबंधित लॉटरी जाहीर झाल्यानंतर आपल्याला प्रॉपरली माहिती मिळणार आहे किंवा लॉटरीची जे काही प्रोसेस आहे ती एक्झॅक्ट सुरू झाल्यानंतर आपल्याला ती माहिती मिळणार आहे. दुसरा आहे टप्पा क्रमांक 8 अतिशय महत्त्वाचा आहे की ऑनलाईन अनामत बुकिंग रक्कम भरणा. ऑनलाईन तुम्हाला अनामत रक्कम कशी भरायची आहे. अनामत रक्कम केवळ ऑनलाईन भरायची आहे. त्यासाठी इंटरनेट बँकिंग, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, UPI इत्यादी पर्याय आहेत. यातलाच एक पर्याय वापरून अर्जाची फीस किंवा अनामत रक्कम भरायची आहे. ही रक्कम भरल्याच्या पावतीची प्रत डाउनलोड करून घेण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली. इथे बघा तुम्हाला या इंटरनेट बँकिंग, डेबिट कार्ड याद्वारे तुम्हाला जे काही ऑप्शन दिले त्याच्याद्वारेच पेमेंट करायचं आहे आणि तुम्ही ते प्रत डाउनलोड करू शकता. पैसे भरल्याची पावती, त्या पावतीची तुम्हाला हवी तेव्हा प्रिंट काढता येते. अनामत रक्कम यशस्वी अर्जदारांच्या घराच्या किमतीत सामावून घेतली जाईल. किमतीतून वजा करून सामावून घेतली जाणार आहे. जे काय तुम्ही अनामत रक्कम भरताय 1.5 लाख रुपये किंवा 2 लाख रुपये ती तुमच्या किमतीतून वजा करून घेतली जाणार आहे तुमचं घर फायनल झाल्याच्या नंतर. आता या ठिकाणी पुढील महत्त्वाचा मुद्दा आहे अनामत रक्कम बुकिंग अमाऊंट किती आहे. अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे मित्रांनो. प्रधानमंत्री आवास योजनेतील आर्थिक दुर्बल घटक अर्जदारांसाठी किती आहे तर 75,000 रुपये अधिक GST अशी ती अट आहे. या ठिकाणी बघा जे PMAY अंतर्गत आहेत त्यांना 75,000 अधिक GST एवढी फीस भरायची आहे. पूर्वी मी मला कदाचित 1 लाख सांगितलं असं वाटतंय, 1 लाख 1.5 लाख, पण इथे बघा तुम्ही व्यवस्थित 75,000 रुपये जे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक आहेत त्यांना
आता सर्व समस्या खुला उत्पन्न गट या श्रेणीसाठी दोन प्रकारची घरे उपलब्ध आहेत मित्रांनो, एक 1 BHK आणि दुसरा 2 BHK. आता सर्व समस्या खुला उत्पन्न गट श्रेणीसाठी अर्जदारांसाठी 1 BHK घरासाठी तुम्ही अर्ज करत असाल तर तुम्हाला 1.5 लाख रुपये अधिक GST तुम्हाला या ठिकाणी अनामत रक्कम भरायची आहे. इथे सुद्धा GST आहे आणि अर्जाच्या फीसमध्ये सुद्धा GST आहे. इथे थोडा फटका बसू शकतो. तर 1 BHK साठी 1.5 लाख आणि 2 BHK साठी 2 लाख रुपये अधिक GST अशी तुम्हाला अनामत रक्कम सर्व समस्या खुला उत्पन्न गटासाठी भरायची आहे, ज्याला उत्पन्नाची कुठलीच अट लागू नाही. पण प्रधानमंत्री आवास योजनेसाठी 6 लाखाची उत्पन्नाची अट लागू आहे वार्षिक. यानंतर मित्रांनो पुढे पहा. आता हे जे काही इरादा पत्र आहे मित्रांनो, इरादा पत्रामध्ये तुम्ही पाहू शकता की लेटर ऑफ इंटेंट कसं मिळणार आहे तुम्हाला. अनामत बुकिंग रकमेचा भरणा केल्यानंतरच्या कार्यालयीन कामकाजाच्या 3 दिवसात इरादा पत्र लेटर ऑफ इंटेंट देण्यात येईल. तुम्ही अनामत रक्कम भरली त्याच्यानंतर 3 दिवसात तुम्हाला लेटर ऑफ इंटेंट मिळेल. या इरादा पत्रात लेटर ऑफ इंटेंट त्याने निवडलेल्या सदनिकेचा तपशील, मजला, घर नंबर, घराचे क्षेत्रफळ वगैरे देण्यात येईल. आता इथे बघा आपल्याला घराचं क्षेत्रफळ तेव्हा कळणार आहे जेव्हा आपण ऑनलाईन हे करणार आहोत. त्यानंतर सदनिकेची विक्री किंमत नमूद केलेली असेल, त्याच्यामध्ये तुम्हाला सदनिकेची विक्री किंमत नमूद केली जाणार आहे. अरे बापरे, हेच खूप मला हे खटकते मित्रांनो. जाहिरातीमध्ये त्यांनी किंमत दिलेली नाही. तुम्ही अगोदर अर्जाची फीस भरायची, नंतर अनामत रक्कम भरायची, त्याच्यानंतर तुम्हाला किंमत कळणार आहे. याचा अर्थ अनेक जण या ठिकाणी फसू सुद्धा शकतात. ज्यांची स्ट्रॉंगली तयारी आहे, ज्यांचा आर्थिक सोर्सेस चांगले आहेत, त्यांनीच मला वाटतं या ठिकाणी प्रयत्न केला तर हरकत नाही. बघूया त्यानंतर आपल्याला पहिले 10-12 अर्ज ज्यावेळेस भरले जातील तेव्हा आपल्याला त्याची किंमत नेमकं कळेल काय आहे ती. मला वाटतं या ठिकाणी वेगवेगळी किंमत असणार आहे. प्रत्येक फ्लॅटची फ्लोर वाईज किंमत ठेवलेली असू शकते. म्हणून इरादापत्र तुम्हाला अनामत रक्कम भरल्याच्या नंतर मिळणार आहे. पुढचं टप्पा क्रमांक 10 वाटपपत्र. अलॉटमेंट लेटर कसं मिळणार आहे. इरादापत्र मिळाल्यानंतरच्या तारखेपासून पुढील 15 दिवसात कार्यालयीन कामकाजाच्या 15 दिवसात वाटपपत्र देण्यात येईल. लेटर ऑफ इंटेंट मिळाल्याच्या नंतर तुम्हाला अलॉटमेंट लेटर मिळणार आहे पुढील 15 दिवसामध्ये. या पत्रात सदनिकेच्या किमतीचे हिस्से कसे असतील, ते कधी भरणा करायचे याचा तपशील असेल. बघा वाटपपत्र आल्याच्या नंतर तुम्हाला सदनिकेचे हप्ते कसे भरायचे, ते कसे कसे असतील, ते कुठे भरायचे आहेत याचा तपशील देण्यात येणार आहे. ह्या दोन गोष्टी थोड्या खटकत आहेत मित्रांनो. एकतर जाहिरातीमध्ये स्थानिक किंमत देणं अपेक्षित होतं की लोकांना कळेल की आपण भरायचा किंवा नाही भरायचा, पण इथे काय होतंय, तुम्ही अनामत रक्कम भरली, तुम्ही अर्जाची फीस भरली, त्याच्यानंतर तुम्हाला कळणार आहे तुमच्या घराची किंमत काय असणार आहे. पाहूया नेमका रिस्पॉन्स कसा मिळतो पुढील काळात आपल्याला लवकरच समजणार आहे. यानंतर तुम्ही पहा पुढचा महत्त्वाचा भाग आहे टप्पा क्रमांक 11 गहाणखत किंवा ना हरकत प्रमाणपत्र. आता बघा ग्रह खरेदीसाठी एखाद्या अर्जदाराला किंवा बँक वित्तीय संस्थेकडून कर्ज घ्यायचे असेल तर तो सिडकोच्या यादीत असलेल्या बँकेपैकी एखादी बँक निवडून त्या बँकेचे गृह कर्ज व मंजुरीचे पत्र मिळू शकतो. त्या मंजुरी पत्राच्या आधारे अर्जदार सिडकोकडे गहाणखत ना हरकत प्रमाणपत्रासाठी मागणी अर्ज नोंदवू शकतो. त्यासाठी सर्व समस्या खुला उत्पन्न गट श्रेणीतील अर्जदारांनी शुल्क म्हणून 250 रुपये भरणा करावा लागेल. बघा तुम्हाला ना हरकत प्रमाणपत्र घ्यायचं, NOC घ्यायची सिडकोकडून होम लोन घेण्यासाठी. आता होम लोनसाठी कुठल्या कुठल्या बँके अवेलेबल आहेत पुढील भागात आपण पाहणार आहोत. पण हे तुम्हाला NOC घेण्यासाठी तुम्हाला 250 रुपये फी भरावी लागेल. प्रधानमंत्री आवास योजने श्रेणीतील गहाणखत किंवा ना हरकत प्रमाणपत्रासाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जाणार नाही. PMA साठी कुठलं शुल्क असणार नाही, पण फक्त जे सर्व समस्या उत्पन्न गट आहेत त्यांनाच मात्र 250 रुपये ना हरकत प्रमाणपत्रासाठी घ्यायचे आहेत, जी कुठली बँक तुम्हाला लोन देणार आहे त्या बँकेकडून. आता याच्यानंतर पुढील महत्त्वाचा मुद्दा पहा मित्रांनो काय आहे. सदनिका प्राप्त व्यक्ती विक्री कराराची अंमलबजावणी करेल व ठरलेल्या तारखेस आणि वेळेस सदनिका ताबा घेईल. तुम्हाला जे काही लेटर येईल त्या लेटरनुसार तुम्हाला सदनिकेचा ताबा घ्यायचा आहे. अपवादात्मक प्रकरणात सदनिका प्राप्त व्यक्तीच्या विनंतीवरून सदनिका प्राप्त व्यक्तीने ज्या तारखेस विक्री कराराची अंमलबजावणी करायचे ठरवले होते त्या तारखेपासूनचे सिडकोने निश्चित केलेले देखभाल शुल्क द्यावे लागेल. या अटीवर सिडको यासाठीची मुदत जास्तीत जास्त 3 महिन्यापर्यंत वाढवू शकते. बघा तुम्हाला जर काही कारणास्तव तुम्ही बाहेर असाल मुंबईच्या किंवा तुम्हाला येणं शक्य नसेल त्या ठरलेल्या तारखेला तर तुम्ही विनंती अर्ज देऊ शकता. पण विक्री करणाऱ्याची जी काही तारीख आहे, तुम्हाला ज्या दिवशी हे सगळे डॉक्युमेंट्स मिळालेले आहेत त्या तारखेपासून तुम्हाला देखभाल शुल्क भरावं लागणार आहे. समजा मला आज जर मला हे करार जे विक्री करार आहे तो जर मला सिडकोकडून आज मिळाला आणि मी त्याचं रजिस्ट्रेशन समजा 3 महिन्यांनी केलं तर ज्या दिवशी मला हे डॉक्युमेंट्स मिळाले तिथूनच मला देखभाल शुल्क द्यावं लागणार आहे, मेंटेनन्स द्यावं लागणार आहे. हाही नवीन नियम सिडकोने यावेळेस टाकलेला आहे. विक्री कराराच्या अंमलबजावणीकरिता आणि सदनिकेच्या ताब्याकरिता निश्चित करण्यात आलेल्या तारखेपासून सदनिकाधारक गृहनिर्माण संस्थेस व कंपनीज किंवा सिडकोस गृहनिर्माण संस्था किंवा कंपनी सिडकोकडून वेळोवेळी ठेवण्यात आलेल्या देखभाल शुल्क व अन्य संबंधित शुल्क भरण्यास बांधील असतील. तुम्ही जे काही निश्चित ताब्याकरता निश्चित करण्यात आलेले जे काही कालावधी आहे सिडको त्यावेळेस तुम्हाला सांगेल किती कालावधी आहे, 1 वर्ष 2 वर्ष, तर त्यावेळेस तुम्हाला जे काही सिडकोकडून शुल्क ठरवण्यात आलेलं आहे किंवा कंपनीकडून जे काही शुल्क ठरवण्यात आलेलं आहे किंवा सोसायटीकडून जे काही शुल्क आहे ते तुम्हाला भरणं बंधनकारक असणार आहे, ज्याला आपण मेंटेनन्स म्हणतो.
नंतर शेवटचं बघा मित्रांनो, पाणीपुरवठा, सामाजिक दिवे, अग्निरोधक यंत्रणा, सांडपाणी पुनर्वापर प्रकल्प, उद्वाहन, अर्थातच लिफ्ट इत्यादी सामायिक सेवांच्या चाव्या सदनिकाच्या तत्कालीन समितीकडे असतील. जी काय आपली समिती होईल, कमिटी बनेल त्यावेळेस त्या समितीकडे सगळे चाब्या असणार आहेत. पाणी पुरवठा, सामायिक दिवे किंवा सगळ्या जे काही फायर इन्स्टिट्यूशन आहे सगळं तुम्हाला ते चाब्या तत्कालीन समितीकडे असणार आहेत, जे टेम्पररी असेल किंवा परमनंट असेल. लास्ट, सहकारी गृहनिर्माण संस्थेची स्थापना. प्रस्तावित गृहनिर्माण संस्था ही एखाद्या अर्जदारास सदर प्रस्तावित संस्थेचा सदस्य ठरवून स्थापन करता येईल. तुम्ही कुठल्याही बी तिथून तुम्ही लोकल तुमच्या याच्यानुसार तुम्ही एक सदस्य ठरवून तुम्ही ती संस्था स्थापन करू शकता. प्रस्तावित गृहनिर्माण संस्थेने सदनिकाचा ताबा देण्यात आल्यानंतर तत्काळ निबंधक गृहनिर्माण संस्था यांच्याकडे नोंदणी करणे आवश्यक आहे. अतिशय महत्त्वाचे मित्रांनो, तुम्हाला सगळे ताबा भेटल्यानंतर तुम्ही लगेच निबंधक गृहनिर्माण संस्था यांच्याकडे तुम्ही घराची नोंदणी किंवा संस्थेची नोंदणी करू शकता. गृहनिर्माण संस्थेच्या आवारासहित संपूर्ण देखभालीची, इमारतीची देखभाल व देखरेख यांच्यासह पायाभूत सुविधा, घरे यांचा ताबा तत्काळ प्रस्तावित गृहनिर्माण संस्थेत देण्यात येईल. गृहनिर्माण संस्थेच्या आवारात जे काही संपूर्ण इमारतीची देखभाल आहे, म्हणजे मेंटेनन्स आहे, इमारतीची देखभाल आहे किंवा देखरेख आहे, पायाभूत सुविधा आहेत, बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर सोयी आहेत किंवा घर आहेत, यांचा ताबा तत्काळ गृहनिर्माण संस्थेला देण्यात येणार आहे. सगळं जे काही प्रोसेस आहे ती संस्थेकडे हँडओव्हर केली जाणार किंवा गृहनिर्माण संस्था जी काही असेल, आपली सोसायटी जी काही त्यांच्याकडे हँडओव्हर केली जाणार आहे. तर एकंदरीत आपल्याला समजलं असेल मित्रांनो की नेमका सिडकोच्या अपकमिंग लॉटरीतील ऑनलाईन प्रक्रिया कशा प्रकारे असणार आहे. त्याच प्रकारे तुम्ही तुमची तयारी करायची. ह्याच्याने जे काही ॲप्सबद्दल माहिती दिली आहे, जे काही वेबसाईटबद्दल माहिती दिली आहे ते सध्या बंद आहेत. जे काही वेबसाईट आहे मित्रांनो, जे काही ॲप्स आहे त्याच्यावरती अजून कुठलंही अपडेट देण्यात आलेलं नाही. जेव्हा लॉटरी जाहीर होईल तेव्हा ही साईट किंवा हे ॲप सुरू केलं जाणार आहे. म्हणून सध्याच तुम्ही ऑनलाईन रजिस्ट्रेशनसाठी प्रयत्न करू नका किंवा ऑनलाईन अर्ज करण्यासाठी प्रयत्न करू नका, कारण अद्यापही ही लॉटरी जाहीर व्हायची आहे. तर हे होतं मित्रांनो अपकमिंग सिडको लॉटरी संदर्भातलं महत्त्वाचं अपडेट जे आपल्यापर्यंत पोहोचवणं आम्हाला आवश्यक वाटलं. तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत आपली रजा घेतो. धन्यवाद.